आजकाल तर माझ्यासोबत असं नवीनच व्हायला लागलंय, की प्रत्येक 8-15 दिवसात जर कुठे गेली नाही ना बाहेर, तर असं वाटतं किती दिवस झाले यार मी बाहेर नाही गेली. पण ॲक्चुअलमध्ये हे जे मी रेडी होत आहे ना, ते भरपूर दिवस झाले होते, बाहेर गेलीच नव्हती. रुको जरा सबर भरपूर म्हणजे माझ्यासाठी 8-15 दिवसच खूप होऊन जाते. मस्त छान रेडी झाली होती. विंटर वेअर केलं होतं, कारण इव्हनिंगला आम्ही बाहेर जाणार होतो आणि थंडी खूप जास्त आहे आजकाल नागपूरला, तुम्हाला तर चांगल्याने माहिती आहे. मस्त छान रेस्टॉरंटला पोहोचलो होतो. कल्याणीचं लग्न झाल्यानंतरचा हा आमच्या घरचा तिचा पहिला वाढदिवस होता, तर सेलिब्रेशन तो बनता है. हमारे यहाँ ऐसा ही होता है। खूप छान अशा रेस्टॉरंटला पोहोचलो आम्ही. पूर्ण फॅमिली होती आमची आणि फक्त रोशन मिसिंग होता. नेहमी असंच होते आम्हाला कुठे जायचं असलं ना, तर त्याची मीटिंग मध्येच येते. मुंबईला गेला होता तो, पण लवकरच येईल. सर्व काही एकदम परफेक्ट होतं. फक्त रोशनची कमी होती आणि मी त्याला खूप जास्त मिस करत होती. मस्त छान बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर डान्ससुद्धा होता इथे आणि मस्त छान बघा किती सुंदर डान्स केला आहे. त्यानंतरनं थंडी खूप जास्त होती, तर म्हणून बॉनफायरसुद्धा आम्ही लावून घेतले होते आणि मेन गोष्ट तर हे आहे, आम्ही दोघीजणी जावा-जावापेक्षा ना फ्रेंड्स जास्त चांगलं वाटतं, म्हणून आम्ही फ्रेंड्स वाइब्सच देतो एकमेकांना. एकदम मस्त आणि छान डिनर झाल्यानंतर म्हटलं चला आता घरी तर गेलं पाहिजे, कारण ऑलरेडी खूप जास्त लेट झालं होतं आणि फॅमिली पण सोबत होती, तर म्हणून मग आम्ही घरी जायला निघालो. तर भेटूया पुढल्या व्लॉगला. बाय.